स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, कारण की नशिबाने नाही तर प्रयत्नांनी यश मिळतं असा विचार करून कामोठ्याच्या वाफारे परिवारने चालू केलेला आहे वडापावचा स्टॉल। आणि 10 वर्षापासून ते आपल्या हातची चव कामोठ्यातल्या लोकांना तर देत आहेत, पण अख्खी नवी मुंबईतली लोक इथे त्यांचा वडापाव खायला येतात। वाफारे वडापाव प्रसिद्ध आहे त्यांच्या घरगुती झणझणीत ठेच्यासाठी। वाफारे वडापाव बरोबर तुम्ही ठेचा नाही खाल्लात तर काय खाल्लात? वडापाव, गोल भजी, बटाटा भजी तर तुम्हाला इथे मिळणार आहे, पण त्याबरोबर दिलेल्या जाणाऱ्या चटण्या घरगुती चटण्या आहेत आणि हे स्वतः वाफारे काकी बनवतात। काकींनी घेतलेला आहे पाव आणि पावाला लावलेली आहे चटणी आणि ठेचा, त्याबरोबर गेलेला आहे पावामध्ये सुकी चटणी, कांदा आणि इथे आलेले आहेत फ्राय कॉर्न आणि इथे गेलेला आहे वडा। बघितलात इतका जबरदस्त असा वाफारे काकींचा वडापाव तर तयार झालेला आहे। वडापावच्या पहिल्या बाईट मध्ये मी सरळ ढगात गेले, एवढा बेस्ट वडापाव होता। फक्त वडापाववर न थांबता मी टेस्ट केली त्यांच्याकडची गोल भजी आणि बटाटा भजी। गोल भजी तर ठेचा बरोबर एवढी जबरदस्त लागली ना, त्यानंतर मी टेस्ट केली ती कुरकुरीत क्रिस्पी बटाटा भजी, जी खाताच मी भजीच्या प्रेमात पडली। हा जबरदस्त वडापाव बघून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघताय, लवकरात लवकर जा कामोठामधील विस्ता कॉर्नर जवळील वरद विनायक मार्केटमध्ये वाफारे वडापाव यांच्या स्टॉलला व्हिजिट करा। मग वाट कसली बघताय?